केंद्र सरकार आम्हाला मदत करते आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं की वंदे भारतच्या ट्रेन असतील, रेल्वे ट्रॅक असतील, मग आमचा त्याच्यामधला सहभाग जो आहे तो आम्ही घेतोय. म्हणजे एअर कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, वॉटर कनेक्टिव्हिटी आणि मेट्रोची कनेक्टिव्हिटी, या कनेक्टिव्हिटीवर आमच्या सरकारने या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं वाहतुकीचा जो काही प्रश्न आहे, जिथं वेळ वाचतो, इंधन वाचतं, पोल्युशन वाचतं, त्याचं उदाहरण एक आपल्या समोर अटल सेतू आणि कोस्टल आहे. त्यामुळे राज्याची प्रगती वेगाने होऊ शकते. शेतकऱ्यांबद्दल देखील खूप आम्ही योजना केल्या. मी असताना देखील आता देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांच्या अर्थसंकल्पात शेतकरी हा केंद्रबिंदू मानला आहे. त्याला देखील आम्ही त्या वाऱ्यावर सोडणार नाही. त्याला एआयच्या वापरामुळे आता राज्यामध्ये प्रगत शेतकरी, आधुनिक शेतकरी ही एक संकल्पना पुढे येते आणि त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राचा शेतकरी आता प्रगत शेतकरी असणार आहे. आणि हे देखील आमच्यासाठी खूप चांगलं आहे. सिंचन प्रकल्प गेल्या 2.5 वर्षात आम्ही सिंचन प्रकल्प 146 केले. आपण महाविकास आघाडीचं म्हणाल तर हातावर अधिक किती होते? सुप्रमा आपण दिल्या, म्हणजे आपण दिल्या आणि त्यांनी 3 दिल्या होत्या. मग 150 सुप्रमा आणि 3 याच्यामधला फरक बघा. आणि आता पण विविध पाणी प्रकल्प जे आहे, सिंचन प्रकल्प आहे, एक राज्यामध्ये समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजींनी सुरू केली, ती महाविकासने बंद केली. मराठवाडा वॉटर ग्रीड देवेंद्रजींच्या काळात सुरू झालं, महाविकास आघाडी बंद केली, ते आम्ही सुरू केली. आणि त्यामुळे पाणी हे महत्वाचं आहे. शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्प हे महत्वाचे आहे आणि म्हणून सिंचन प्रकल्पावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा आपला प्रयत्न जो आहे, आपलं सोलर आणि त्याच्यावर देखील आपण भर दिलेला आहे. पर्यटनात खूप मोठं 720 किलोमीटरचा आम्हाला पर्यटन समुद्र किनारा आहे, त्याच्यावर देखील या अर्थसंकल्पात दादांनी लक्ष दिलेलं आहे आणि पर्यटनाला देखील चालना दिली. पर्यटन धोरण आपण चांगलं करतोय. त्याचबरोबर महिला ज्या आहेत, एक लाडकी लखपतीत आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, ती देखील त्याच्यासाठी देखील आम्ही 36,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. त्यामुळे विरोधक जे आहेत त्यांना बोलण्याचा काही संधी ठेवली नाही. आता ते वाढणार कधी, त्याच्यावर आपलं काम चालू आहे. आता आम्ही जी घोषणा केलेल्या आहेत ते प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे, ते ऍक्च्युअल आम्ही करणार आहोत. जे जे केले ते पंचवार्षिक असतं ना, 5 वर्षाचा आपला वचननामा असतो. त्यामुळे तुम्हाला त्याचं गणित तर केलं पाहिजे. सगळ्या गोष्टी आहेत, पत्रकारांच्या पण सोयी सुविधा आहेत, त्याही मिळाल्या पाहिजे. सर्व संजय गांधी योजना, श्रावणबाई योजना, शेत पगार, कमिटेड एक्सपेंडिचर, हे सगळं करायचं आहे ना. कर्ज काढलंय त्याचं व्याज द्यायचं आहे ना, सगळं आहे. ही कसरत जी आहे आम्ही योग्य पद्धतीने करतोय. आणि त्यामुळे महिलांचं देखील धोरण जे आहे त्याच्यामध्ये नवीन की आपण युनिटी मॉल करतोय. म्हणजे महिलांना फक्त आम्ही 1500 रुपये देऊन थांबलो नाही, तर त्यांना लखपती करायचं आहे, ते देखील आम्ही करतोय. आणि 26 लाख यावेळेस 26 लाख महिला लखपती करण्याचा, 26 लाख महिला लखपती करण्याचा, जसं प्रधानमंत्री मोदी साहेबांनी लखपती दिदी, ड्रोन दिदी, त्यांनी देखील उज्ज्वला योजना, जनधन योजना, अशा अनेक योजना, महिलांना आत्मसन्मान, महिलांना आत्मनिर्भर करण्याचं जे त्यांचं संकल्पना आहे त्याच्यात आम्ही योगदान देतो. जसं शेतकऱ्यांना देखील नमो सन्मान शेतकरी योजना ते आम्ही केले आम्ही ना. आतापर्यंत कधी सततच्या पावसामुळे नुकसान दिलं जात नव्हतं, आम्ही देतोय, पुढेही देतोय, देत राहणार. त्यामुळे शेतकरी, महिला आणि मला वाटतं सगळेच, कुठला विभाग असा बाकी ठेवला नाही. सार्वजनिक बांधकाम असेल, परिवहन असेल, नगरविकास असेल, बंदरे असेल, ग्रामविकास, ग्रामीण आणि शहरी, मी सगळं काय बोलत नाहीये. दिव्यांगांसाठी आम्ही हे करतोय, गृहनिर्माण विभागासाठी आम्ही हे करतोय आणि हे सगळं